पंढरीची वारी करणारे लोक काय आहेत ते त्यांना त्याचा तो आनंद तो वेगळाच असतो आणि तो अनुभवाच लागतो, तो कोणी सांगू नाही शकत. आंतरिकरित्या माणसाला किंवा कलाकाराला कुठल्या संघर्षातनं जावं लागतं याची जाणीव त्यावेळेला मला झाली. तर ती फॉरेनची पाटील म्हणजे तुमची हिरोईन ती कोण होती हो? ती खरंच फॉरेनर आहे. भूमिकांचा तुमच्या व्यक्तिमत्वावर परिणाम पडू देऊ नये या बाबतीत मी खूप सतर्क आहे आणि तसा नाही पडत. रील्समध्ये अभिनयाचा फार थोडा भाग असतो, परंतु ते व्यावसायिक अभिनय म्हणून आपण ते धरू शकत नाही. मित्रांनो, बदलत्या काळानुसार अभिनयाचे प्रकारही बदलत आहेत आणि सोशल मीडियाचे प्रकारही वाढत आहेत. आणि आत्ताच्या काळामध्ये मित्रांनो, सोशल मीडियावरती एखादा हँडल बनवून काही वाकडे तिकडे प्रकार करून आपलं काम लोकांपर्यंत पोहोचवणे खूप सोपं झालेलं आहे. वेगवेगळ्या इंस्टाग्रामवरती रील पाहून आपण विनोद वगैरे करू शकतो आणि लोकांपर्यंत सहजरित्या पोहोचवू शकतो. पण मित्रांनो, हीच परिस्थिती 10 वर्षापूर्वी वेगळी होती. तर मित्रांनो, आपल्या आजच्या TMS थिंग्सचे स्पेशल ह्युमन बिईंग आहेत, जे की सुप्रसिद्ध अभिनेते आहेत, ज्यांनी तुझं विण सख्यारेमध्ये दुष्यंत राजांची भूमिका साकारलेली होती. या सुखांनो या मराठी मालिकेमध्येही काम केलेलं होतं. याचबरोबर मित्रांनो, फॉरेनची पाटलीन जो की खूप प्रसिद्ध सिनेमा झाला होता, यामध्ये आपली रामची भूमिका त्यांनी साकारली होती आणि आपल्या अभिनयाचा ठसा त्यांनी महाराष्ट्रातील तमाम लोकांपर्यंत पोहोचवला होता. तर मित्रांनो, आजच्या आपल्या या एपिसोडचे गेस्ट आहेत गिरीश परदेशी सर. तर आपण त्यांना आपल्या आजच्या शो मध्ये वेलकम करूयात. सो लेडीज अँड जेंटलमेन, प्लीज वेलकम ऑन द शो गिरीश परदेशी सर. नमस्कार सर. नमस्कार. आणि TMS थिंग्स या तुमच्या पॉडकास्टला मला बोलवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. थँक्यू सर. सर्वात प्रथम मला सुरुवात करायला आवडेल की आपण अभिनेता आहात, ओके, पण अभिनेता बनण्याआधी आपण माणूस आहात. आणि ज्यावेळेस आपण माणूस म्हणून जन्म घेत असतो त्यावेळेस आपण एका आईच्या पोटी येत असतो, बरोबर. तर मी तुमचा मध्यंतरी एक शो पाहिला होता युट्यूबवरती, ती माझी माय म्हणून तो प्रसारित झालेला आहे, दूरदर्शनवरचा आहे तो. त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आईची ओळख करून दिलेली होती. तर मला सुरुवात तिथूनच करायला आवडेल की तुम्ही काय सांगाल तुमच्या आईबद्दल, म्हणजे बिगिनिंग ऑफ द युअर करिअर टू मेकिंग ॲज अ ॲक्टर, सो सपोर्ट कसा होता? आई म्हणजे कुठल्याही कुटुंबाचं आपण म्हणतो ना मूळ पाया किंवा ज्याला आपण म्हणतो ना मुख्य वासा असते, तसं आमच्याही कुटुंबात आहे. आणि खरं तर सुरुवात अभिनय क्षेत्राच्या बाबतीत करायचं म्हटलं तर म्हणजे 1990-91 सालची गोष्ट आहे. त्या काळात कसं की एक मध्यमवर्गीय मिडल क्लास मधला माणूस अभिनय क्षेत्रात काही करू इच्छितो हा फार धाडसाचा निर्णय होता. कारण आम्हाला तसं काही बॅकग्राऊंड नाही, ना कलात्मक बॅकग्राऊंड, ना आर्थिक बॅकग्राऊंड. मग या धर्तीवर मी कसा काय अभिनय करावा किंवा करिअर म्हणून याकडे कसं बघावं. कारण आमच्या घरी सगळे अकॅडमिक्स, चार्टर्ड अकाउंटंट, ICWA आणि त्या काळात तसंच असायचं सगळं. तर या माझ्या कलेला किंवा या माझ्या इन्स्टिंक्टला प्रोत्साहन माझ्या आई आणि वडिलांनी दिल्यामुळे, मला समजून घेतल्यामुळे तो प्रवास माझा सुरुवातीचा सुखकर होता आणि नंतर सुद्धा. कारण एखादा मुलगा जेव्हा कला क्षेत्राचा निर्णय घेतो तेव्हा त्याला कुटुंबाचा आधार असल्याशिवाय त्याला मानसिक बळ येत नाही. बरोबर. तसंच माझ्याही बाबतीत झालं की माझ्या आई आणि माझ्या वडिलांनी आणि माझ्या मोठ्या भावांनी मला समजून घेतलं की खरंच याच्यामध्ये ती करण्याची क्षमता आहे. ह्याला जर आपण थोडंसं एनकरेज केलं तर आपण हा नक्कीच पुढे जाऊ शकेल, एक करिअर व्यवसाय म्हणून याकडे बघू शकेल. म्हणजे त्यांच्यासाठी पण हे धाडसच होतं खरं तर. बरोबर. कारण एखादा माणूस मग समाजामध्ये किंवा आजूबाजूला अनेक लोक कशाला ह्या क्षेत्रात जातोय, हा हुशार आहे, मग ह्याला अकॅडमिक्समध्ये का नाही, मग परफॉर्मिंग आर्ट्स का, तर ते कोणी बोललं नाही आम्हाला, परंतु हा त्यांचा एक आंतरिक संघर्ष होताच त्याच्यामुळे. आणि मग नंतर प्रत्येक मग व्यवसाय म्हणून सुरुवात झाल्यावर सुद्धा पावलोपावली मला त्यांचा सपोर्ट लाभतो अजूनही. तर हेच त्यांचं फार मोठं योगदान आहे असं मला वाटतं. ओके. शालेय जीवनातील असेल किंवा कॉलेज जीवनातील असेल, तुम्ही प्रथम कुठे अभिनय केला होता किंवा कुठला नाटक केलं होतं? नाही, शालेय जीवनात तर आपण सगळेच जण गॅदरिंगमध्ये किंवा काही डान्समध्ये असतो किंवा काही छोटे छोटे स्किट्समध्ये असतात.
शिवाय आमच्या सोसायटीत पुण्यात असल्यामुळे गणेशोत्सवातली जी नाटकं असतात त्याच्यामध्ये, तर असं छोटं काहीतरी करत होतो. मग कॉलेजमध्ये मॅड ॲड्स असतील, फॅशन शोज असतील, मॉडेलिंग असेल, हे मी करत होतो. पण सेकंड इयर आणि थर्ड इयरमध्ये मी अभिनयाकडे गांभीर्याने बघायला सुरुवात केली. तेव्हा हौशी रंगमंच होताच पुण्यात, अजूनही आहे. तर त्याच माध्यमातून आम्ही सुरुवात करत म्हणजे प्रायोगिक रंगभूमी, एकांकिका, मग राज्य नाट्य स्पर्धा याच्यामध्ये मी भाग घेत असे. आणि फॉर्च्युनेटली माझ्या बाबतीत असं झालं की माझी TYची परीक्षा माझी झाली BComची, आणि लगेच माझं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्ली येथे निवड झाली. त्याच्यामुळे पटकन ते सगळ्या गोष्टी घडत गेल्या. पटकन म्हणजे मी आत्ता पटकन म्हणतोय, पण तेव्हा ते फार लेंदी आणि बिकट वाटायचं आम्हाला. बरोबर आहे. म्हणजे आता आपण एखादी कलाकृती आपण TV वरती पाहतो आणि आपण म्हणतो अरे हे सर आहेत, आणि हे आम्ही म्हणजे आपण ओळखायला लागतो पब्लिक कुठेतरी आता तरी. आणि लोकांना वाटतं की हे जे यश आहे हे म्हणजे एका दिवसामध्ये मिळालेलं यश आहे, पण खरं तर त्या पाठीमागे खूप मेहनत असते, खूप काळ आपण संघर्ष केलेला असतो. तर ज्यावेळेस तुम्ही नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची एक्झाम दिली, म्हणजे तुम्हाला कोणी सजेस्ट केलं होतं का NSD ला जाऊन ऍडमिशन घे वगैरे, किंवा ती काय कशा गोष्टी घडल्या? खरं म्हणजे त्याला आपण योगायोगच म्हणायला हवा, की काही बॅकग्राऊंड नव्हतं मला माहिती. मला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा म्हणजे काय हेही माहीत नव्हतं. परंतु पुण्यातल्या बालगंधर्व रंग मंदिरामध्ये कला दालनात मी एक पेंटिंगचं एक्झिबिशन बघायला गेलो होतो, आणि तिथे एक व्यक्ती मला भेटली, पंकज दुबे नावाची. तर ती हिंदी भाषिक होती. ती म्हणाली की तुम नाटक में काम करते हो क्या? आणि मी म्हटलं हो. मग त्यांनी मला सांगितलं की तुम अगर नाटक में काम करना चाहते हो तो ऐसी एक संस्था है दिल्ली में जहाँ पे पूरा ट्रेनिंग दिया जाता है, और नेशनल लेवल के और इंटरनेशनल लेवल के लोग आके तुमको पढ़ाते हैं, तुम सीखते हो, और ए लेवल की वो इन्स्टिट्यूट है. तो मी म्हटलं हो, पण तिथे ऍडमिशन कशी घ्यायची, किती फीज भरावे लागते? तर तो हसला. तो म्हणला की तिथे फीज ऍडमिशन नाही घ्यावी लागत, तिथे सिलेक्शन असतं, आणि खूप टफ सिलेक्शन असतं, आणि उलट आम्हालाच म्हणजे आपल्यालाच पैसे मिळतात कारण ती स्कॉलरशिप असते. तर मग मी म्हटलं मी करू का? तर का कोणास ठाऊक ती व्यक्ती मला म्हणाली की तुम करो, तुम्हारा हो जाएगा. बरं, मला फार काय स्ट्रॉंग, मी पुरुषोत्तम करंडक गाजवलंय किंवा राज्य नाट्य स्पर्धा गाजवलीये किंवा पुण्यातले सगळे नाटक संघ मला ओळखतायत, असं काही नव्हतं. पण त्या व्यक्तीने मला एक असं ज्याला म्हणतो ना एक दाखवलं, आणि मग मी त्याच्याबद्दलची माहिती मिळवली, आणि मग त्याच्या बाबतीतची तयारी करायला सुरुवात केली, आणि फार मेहनत घेतली, खूप पुस्तकं वाचली, खूप नाटकं वाचली, आणि गायडन्स मला फार कमी लाभला. गायडन्स म्हणण्यापेक्षा डिस्करेजमेंटच जास्त लाभली, की कशाला, तुझं कसं होणार आहे, बरं तिथे जाऊन तरी काय करणार आहेस, कशाला जातो, त्यापेक्षा मुंबईला जा वगैरे. आणि शिवाय तुम्हाला तर हे माहितीच असेल की राजकारण असतंच प्रत्येक क्षेत्रामध्ये, तेही मला थोडंसं फेस करावं लागलं, थोडंसं डिस्करेजमेंट फेस करावी लागली. परंतु मी मेहनत करत राहिलो. मला माहिती होतं की काहीतरी आहे जे मला खेचतंय, आणि मग त्या प्रकारे मी तयारी करत राहिलो. NSD मध्ये साधारण आय गेस 3 वर्षांचा काळ असतो ना आपण, तर त्या 3 वर्षांमध्ये कशा प्रकारे अभ्यासक्रम अभिनयाचा शिकवला जातो, किंवा कशा गोष्टी असतात? खूप चांगला प्रश्न आहे. कारण लोकांना असं वाटतं की NSD मध्ये जे शिक्षण दिलं जातं ते फार सहज आहे किंवा बाहेर पण करता येतं, असं नाहीये. खरं म्हणजे एक तर भारत देशातल्या सगळ्या प्रांतातले लोक तिथे असतात. म्हणजे काश्मीर पासून कन्याकुमारी किंवा गुजरात पासून इकडे आसाम, नागालँड, मणिपूर पर्यंतची लोक तिथे असतात. मग भारतात जे रंगमंच होतं, भारतात जे थिएटर होतं, मग ते फोक असेल, शिवाय पाश्चात्य म्हणजे शेक्सपियर, ब्रेख्ट, चेखॉफ, इब्सेन, स्ट्रिंडबर्ग यांची नाटकं काय आहेत, यांचा अभ्यासक्रम काय आहे, यांची अभिनय शैली काय आहे, यांचं साहित्य काय आहे, या सगळ्याचा अभ्यास आम्हाला तिथे करायला मिळतो. शिवाय नाटकाची वेगवेगळी अंग म्हणजे लाईट, कॉस्ट्युम्स, मेकअप, रायटिंग, अजून काय सेट डिझाईन, या सगळ्याचं शिक्षण तिथे आम्हाला दिलं जातं, आणि परिपूर्ण तो कोर्स आहे. आणि कसं आहे की
जोपर्यंत तुम्ही तिथे जात नाही ना तोपर्यंत तुम्हाला तिथली जादू, तिथलं महत्व, तिथलं वातावरण, तिथलं जो काही तुमच्यामध्ये आमूलाग्र बदल ते ट्रेनिंग घडवतं ते आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की पंढरीची वारी करणारे लोक काय आहेत ते त्यांना त्याचा तो आनंद तो वेगळाच असतो आणि तो अनुभवाच लागतो, तो कोणी सांगू नाही शकत. तसं आहे ते. ओके. म्हणजे NSD वगैरे झालं, शिक्षण झालं, त्याच्यानंतर तुम्हाला पहिली संधी कुठल्या चित्रपटामध्ये मिळाली किंवा कुठल्या चित्रपट तर नव्हताच. ओके. मुंबईत गेलो तेव्हा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेक्षकांना मला हे सांगावं वाटतं की 1998 सालचा तो काळ, तिथे त्यावेळेला मोबाईल आणि इंटरनेट नव्हते. हा एक फार मोठा तुम्ही फरक लक्षात घ्यायला पाहिजे. तर 1998 सालचा तो काळ होता, कारण मी 1995 ते 98 दिल्लीला प्रशिक्षण घेत होतो आणि मग 98ला मी पास आउट झालो आणि मग सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मी मुंबईला शिफ्ट झालो. तर प्रेक्षक हो लक्षात घ्या, त्यावेळेला इंटरनेट नव्हतं पहिली गोष्ट, त्याच्यामुळे मोबाईल फोन्सही नव्हते, पेजर असायचं. तर मग मुंबईत हळूहळू कामं शोधणं, मग आर्थिक जुळवाजुळवी करणं, पैसे असतात पैसे नसतात. बरं, काम नसणं हे जे रिकामपण असतं ते फार भयावह असतं, एकटेपणा असतो आणि जबाबदाऱ्या असतात. म्हणजे थोडंसं त्याला आपण म्हणतो ना स्ट्रगल असं म्हणू शकतो आपण, ते फेस केलं. मग पहिलं काम मला मिळालं ते म्हणजे त्यावेळेला CID नावाची एक मालिका होती. तर त्या CID मध्ये फार छोटासा रोल मला मिळाला होता आणि मी फार म्हणजे एक्साइट होऊन ते शूटिंग करायला गेलो. तर मला अजूनही आठवते, तेव्हा मला 2,000 रुपये पर डे तेव्हा त्यांनी दिला होता आणि ते 2,000 सुद्धा माझ्यासाठी खूप होते. त्यांनी म्हणाले की तुमचं 3 किंवा 4 दिवसाचं शूटिंग असेल आणि मी गेलो सेटवर. भांडूपला खूप लांब शूटिंग होतं आणि मला वाटलं काहीतरी छान रोल असेल, म्हणजे एक्सायटेड होतो मी खूप. मग सेटवर गेल्यावर कळलं की नाही, म्हणजे ज्याचा खून होतो तीच व्यक्ती मी होतो. तर मला जरासं असं वाटलं, अरे बापरे, मी एवढं सगळं काम केलंय, नाटकं केली, अभिनय प्रशिक्षण घेतलंय, मोठ्या मोठ्या लोकांबरोबर नाटक शिकलोय आणि हे असं इतका चिरकुट रोल मला करावा. पण त्यावेळेला मला फार ते असं कुठेतरी आत काहीतरी मेल्यासारखं झालं की एखाद्या स्वतःच्या आतल्या कलाकाराला आपण कॉम्प्रोमाइज करायला लावतो. हे पहिल्यांदा मला तिथे जाणवलं, केवळ पैशामुळे. आणि मग मी ते काम केलं, कारण मला त्याचे पैसे मिळणार होते आणि मग पैसे जास्त त्यावेळेला महत्वाचे होते. आणि मग हळूहळू कळायला लागलं की काय असतं, की व्यवसाय म्हणजे काय, मग काय असतं. आंतरिकरित्या माणसाला किंवा कलाकाराला कुठल्या संघर्षातनं जावं लागतं याची जाणीव त्यावेळेला मला झाली. परंतु त्याला काही इलाज नाही. आपण जेव्हा एखादं कमर्शियल कॉम्प्लेक्स किंवा दुकान उघडतो तेव्हा आपल्याला जे चालतं तो माल दुकानात ठेवावा लागतो. त्या विचारसरणीने मी बनत गेलो. तर CID होतं. मग नंतर त्यावेळेला आणखीन एक मालिका होती तिसरा डोळा नावाची, रमेश भाटकर सर वगैरे. मग हळूहळू बंदिनी, दामिनी अशामध्ये रोल्स मिळत गेले आणि मग हळूहळू लोक मला ओळखायला लागले की हा नट आहे, मराठीत चांगला नट आहे, दिसायला चांगला आहे, शिस्तप्रिय आहे, काम चांगलं करतो, असं ते हळूहळू. आणि खूप आपुलकीची माणसं पण भेटली, त्यांनी मला सपोर्ट केला आणि हळूहळू ते प्रसारित होत गेलं. सुरुवात झाली नाटकापासून, नाटकामधील अभिनय असेल, नंतर मग चित्रपटाकडे. सो बेसिकली जो डिफरन्स आहे चित्रपटामधला आणि नाटकामधला, हा डिफरन्स काय आहे जाणून घ्यायला आवडेल. बराच डिफरन्स आहे, कारण नाटक एकतर रंगमंचावर असल्यामुळे आपण प्रेक्षकांसाठी करत असतो, प्रेक्षकाभिमुख ते सगळं असतं. आणि कॅमेरामध्ये वेगवेगळे अँगल्स असतात, फ्रेम्स असतात, कंटिन्युटी असते, टाइम डिफरन्स असतो. तर ते कॅमेरा जे काम आपण प्रेक्षकांसाठी करतो तेच काम आपल्याला कॅमेरासाठी करावं लागतं. फक्त अँगल्स, फ्रेम्स, शॉट्स, कंटिन्युटी, स्क्रिप्ट ह्याचा वेगळ्या अंगाने विचार करावा लागतो. आणि फरक खूप आहे. टेक्निकल म्हणजे तंत्र खूप वेगळं आहे आणि तंत्र
तंत्र वेगळं असल्यामुळे मग त्याची भूमिती बदलते, त्याचा भूगोल बदलतो, त्याचा सात्विक सुद्धा बदलतो, ते सगळंच बदलतं. फॉरेनची पाटलीन चित्रपटामध्ये आपण अभिनय केला होता, रामची भूमिका आपण होय. साकारली होती. म्हणजे तो जो काळ होता साधारण 20-25 वर्षांपूर्वीचा काळ, त्या काळामध्ये तो चित्रपट आलेला आणि त्या काळामध्ये म्हणजे घरातील मराठी कुटुंबातील एखादा व्यक्ती बाहेर देशामध्ये शिकायला जातोय, तिथे शिक्षण पूर्ण करून तिथे नोकरी पण करतोय आणि घरी जेव्हा येतोय तो डायरेक्ट मुलगी घेऊन येतोय. तर हा जो प्रकार होता हा खूप म्हणजे वेगळा होता, लोकांसाठी नवीन गोष्ट होती ही खरं तर. तर याच्या पाठीमागची काय गोष्ट होती, तुम्ही कसा तो रोल भेटला किंवा त्यावेळेस कशा गमती जमती झाल्या? त्यावेळेला माझी एक मालिका खूप लोकप्रिय झाली होती, या सुखानो या. या सुखानो यामधलं मयुरेश अधिकारी हे जे पात्र होतं तेही खूप लोकांना आवडलं होतं. वहिनी साहेब नावाची एक सिरियल त्यावेळेला पण होती, त्यातलं राजा जयकर हे पात्र. तो झी मराठीवर ऍक्च्युली चॅनलची पॉलिसी अशी असते की एक अभिनेता एका चॅनलवर जर दिसत असेल तर तो दुसऱ्या चॅनलवर किंवा दुसऱ्या मालिकेत दिसता कामा नये, असं चॅनलची पॉलिसी आहे. परंतु मी एकमेव असा अभिनेता आहे की त्याच्या 2 मालिका एका वेळेला एका चॅनलवर होत्या झी मराठीवर. म्हणजे 7 ते 7:30 वहिनी साहेब असायची आणि 8 ते 8:30 या सुखानो या असायचं. आणि मला अभिमान आहे की दोन्ही मालिकांसाठी माझं बेस्ट सपोर्टिंग ऍक्टरसाठी नॉमिनेशन होतं. तर फार म्हणजे कुणाचंच आत्तापर्यंत तसं झालेलं नाही. तर त्या मालिका खूप लोकप्रिय होत्या. आणि मग नंतर अचानक एका ऑफिसमध्ये मला भेटायला बोलवलं की आम्ही एक सिनेमा करतोय, तुम्ही याल का भेटायला? तर मग मी गेलो तिथे आणि त्यांनी असं सांगितलं आणि ओळखत असल्यामुळे ऑडिशन वगैरेचा काही प्रश्नच नव्हता, मी फक्त हो किंवा नाही म्हणण्याचा प्रश्न होता. मग त्यांनी मला कथा ऐकवली, मग मी म्हटलं की चालेल करूयात, कारण माझा पहिला तो सिनेमा होता आणि मला काही करून सिनेमात पदार्पण करायचं होतं, हिरोची भूमिका. तर मग ते म्हणाले की मला काय वाटलं की फॉरेनची मुलगी आणणार हे माझ्या खिसगंट, मला असं वाटलं की कुठल्या तरी भारतीय अभिनेत्रीलाच फॉरेनची असं म्हणून ते सादर करणार असतील असं मला वाटलं होतं. पण मग नंतर त्यांनी हँडीकॅमवर त्या मुलीला मला दाखवलं की तुम्हाला बघायची आहे का, तुमची हिरोईन कोण आहे? मी म्हटलं बघू. तर त्यांनी त्या हँडीकॅमवर त्या मुलीचं शूट केलं होतं दुबईमध्ये, तर ते मला दाखवलं. तर मी म्हटलं अच्छा ही मुलगी आहे, अच्छा ओके. मग मी म्हटलं की मग ती मराठी कसं बोलणार? तर ते म्हणाले की नाही आम्ही तिला प्रशिक्षण देतात आणि करतात प्रत्येक आता मी सुद्धा मल्याळम चित्रपटात पण काम केलेलं आहे. तर अनेक लोक चित्रपटासाठी ती भाषा त्या डायलॉग पुरती शिकून घेतात. तर मला असं वाटलं ठीक आहे तेव्हा ते तसं. आणि मग जेव्हा आम्ही शूटिंग करायला लागलो तेव्हा मग कोल्हापुरात शूटिंग होतं खूप छान. आणि म्हणजे 1 महिन्याचं स्ट्रेसमध्ये शूटिंग आम्ही ते केलं, कारण माझी मालिका तेव्हा चालू होती या सुखानो या. विनय आपटे सरांची मालिका चालू होती, त्यांच्या नाटकाचे प्रयोग चालू होते आणि सुरेखा कुडचीचं बहुतेक चित्रपटांमध्ये त्यांना कामं होती. तर असं ते सगळ्यांचं म्हणून ते. आणि शिवाय ती जी फॉरेनर होती ती पण 1 महिनाच भारतात राहणार होती, तर तेही सगळं त्यांना विचारात घ्यावं लागलं. मग आम्ही कोल्हापुरात 1 महिना शूट केलं. मस्त ऑक्टोबरचा थंड वातावरण, कोल्हापूरचं ती हवा स्वच्छ, कोल्हापूरचं ते जेवण, कोल्हापूरचा तो असा ज्याला आपण म्हणतो ना पाहुणचार, तो इतका उत्कृष्ट पाहुणचार आम्हाला. कोल्हापूर माझं खूप आवडतं शहर आहे, लक्षात ठेवा बाय द वे. तर तो जो पाहुणचार तिथला काहीतरी आवरच आहे. तर आम्ही ते शूटिंग केलं. मग वेगवेगळ्या तिथल्या खेड्यापाड्यांमध्ये जाऊन शूटिंग करायचो, शेतात जाऊन शूटिंग करायचो. तर खूप मजा यायची. आणि ती अभिनेत्री मला अनेक लोक विचारतात, सर ती फॉरेनची बाटलीमधली तुमची हिरोईन ती कोण होती हो, ती खरंच फॉरेनर आहे? हो, तर ती खरंच फॉरेनर आहे, ती क्रोएशियाची आहे आणि तिने केवळ आणि केवळ एकच चित्रपट केलाय जीवनात, कारण तिचा मुख्य व्यवसाय अभिनय हा नाही. तिने तो चित्रपट केवळ हौसे मौजे खातर केला होता, पण तिने खूप छान तो रोल केला आणि खूप छान कमिटमेंट तिने त्या सिनेमासाठी पाळल्या. तर मजा यायची आणि आम्ही एका कुटुंबासारखे झालो होतो सगळेजण. म्हणजे तुम्ही जर चित्रपटात बघितलं असेल तर माझी फॅमिली आहे, ती आहे आणि गावकरी आहेत सगळे. तर खूप प्रेमाने त्यांनी आम्हाला शूटिंगच्या वेळेला आदरातिथ्य केलं. चित्रपट झाल्यानंतर किंवा तो काळ लोटल्यानंतर परत तुम्ही म्हणजे कधी संपर्क आलाय का त्या हिरोईन सोबत फॉरेनच्या? हो, आम्ही इंटरनेटवर कनेक्टेड आहोत. ओके. म्हणजे नॉर्मली जसं आपण ती आता भारतात नाहीये, ती युरोपमध्ये कुठेतरी राहते. ओके ओके.
म्हणजे नॉर्मली आपण ग्रॅज्युएशन करतो, विद्यार्थी वगैरे काम सोबत शिकत असतात आणि दूर गेल्यानंतर एक ते मीटअप करत असतात, गेट टुगेदर करत असतात, काइंड ऑफ. नाही, तसं काही झालं नाही. कारण मग नंतर ती येत होती बहुतेक भारतात, पण माझी आणि तिची काही तशी भेट झाली नाही आणि तसा काही योगही आला नाही. मी माझ्या कामात व्यस्त, ती तिच्या. आणि आता बहुतेक ती आली तरी ती पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रात आहे कुठल्या तरी. हो, त्याच्यानंतर तुझं विण सकारे मालिका आली होती, त्याच्यामध्ये दुष्यंत राजांची भूमिका होती. असे मिशा वगैरे एकदम कडक आणि तो कॅरेक्टर खूप खतरनाक होतं सर. हो. तर तिचं कास्टिंग कसं झालं होतं आणि त्या रोलबद्दल तुम्हाला कुठली गोष्ट चॅलेंजिंग वाटली होती? तुझं विण सख्या रे स्टार प्रवाहवर 2011ला आली. तेव्हा ऑलरेडी त्या मालिकेचा नायक कोणी दुसरा तरी होता. परंतु TRPची गणितं जरा वेगळी असल्यामुळे त्यांना एक नवीन काहीतरी पात्र इंट्रोड्यूस करायचं होतं आणि मग त्यांनी मला पाचारण केलं. आणि त्यावेळेला चॅनलच्या हेड होत्या श्रावणीताई देवधर आणि आमचे निर्माते होते महेश तागडे आणि जितेंद्र गुप्ते. तर जेव्हा आमची पहिली मीटिंग झाली तेव्हा असं काही डोक्यात क्लिअर नव्हतं. पण मग त्यांनी ठरवलं की एक लुक टेस्ट करूयात आणि मग ते करता करता त्यांना लक्षात आलं की हे पात्र आपण असं करू शकतो, वेगळं करू शकतो. खूप निगेटिव्ह शेड्स आहेत. निगेटिव्ह हिरो ज्याला आपण म्हणतो बाजीगरमध्ये किंवा डरमध्ये कसं शाहरुख खान वॉज द हिरो बट इट वॉज अ निगेटिव्ह हिरो, तसं त्यांना करायचं होतं. आणि मग त्यांनी ते मिशा हे केल्या, कानात 2 बाळ्या म्हणजे ज्याला आपण इयरिंग्स दिल्या, कॉन्टॅक्ट लेन्सेस दिले. त्याच्यामुळे दुष्यंत राजे निंबाळकर हे जे पात्र आहे किंवा होतं ते अतिशय ज्याला आपण मेल शॉव्हिनिस्टिक म्हणतो किंवा पितृसत्ता ज्याला हवी आहे असा, जो स्त्रियांना खूप कमी समजतो, स्त्रियांच्या बाबतीत एक्सप्लॉयटेशन खूप करतो आणि अतिशय काळे धंदे करणारा माणूस आणि अतिशय जुलमी क्रूर माणूस असं. आणि मग त्याच्यात कसं ती अभिनेत्री हळूहळू बदल घडवून आणते आणि त्याला कसं कळतं की आपले जे सगळे हे आहेत, धारणा आहेत, त्या कशा त्याच्यात तुटत जातात आणि तो बदलतो. असं ते खूप छान प्रवास त्याच्यामध्ये त्यांनी गुंफला होता. आणि मला सांगायला आवडेल त्याच्यासाठी मला सर्वोत्कृष्ट अभिनेता मटा पुरस्कारचं नामांकन त्यावेळेला मिळालं होतं. आणि खूप वेगळं नाटक, खूप वेगळं पात्र होतं दुष्यंतराजे निंबाळकरचं. टेलिव्हिजनवर पहिल्यांदा असं काही त्यांनी डेव्हलप केलं होतं. तर खूप आव्हानात्मक होतं. म्हणजे त्या काळात माझ्या पत्नीला लोक खरंच विचारायचे की ते घरी पण असेच असतात का किंवा कुठे गावात वगैरे गेलो अजूनही लोक मला म्हणतात की सर तुमचा तो लुक जो आहे, शूज, हाय हिल शूज, पेन्सिल फिट जीन्स, चायनीज कॉलर शर्ट, मिशा, हे ते अजूनही लोक म्हणतात की सर आम्ही तो लुक फॉलो करायचो. तर आम्ही तसे कपडे घालायचो, तशा मिशा वगैरे, तसे इयरिंग. तर ते हे खूप त्याला चांगला प्रतिसाद त्यावेळेला मिळाला. नक्कीच सर, म्हणजे तो प्रसंग म्हणजे मलाही सांगायला आवडेल. आमच्या घरामध्ये सुद्धा TV वरती आम्ही मालिका पाहायचो आणि त्यावेळेस सोशल मीडियाचे माध्यम खूप कमी होते, यूट्यूब वगैरे तर सोडाच. तर जे काय तुमचं मनोरंजनाचं माध्यम असेल तर ती तुमची TVच असेल. पण TV वरती मालिका लागायची, आय गेस स्टार प्रभावावरती मालिका लागायची. तर त्याच्यावरती तुझं विण सकारे हा शो जो होता आम्ही सहकुटुंबासोबत सर्व पाहायचो आणि आम्हाला त्याच्यामध्ये कॅरेक्टर असायचे की राधिका असेल, ऋषभ असेल आणि दुष्यंत राजेंचं कॅरेक्टर असेल. हे थोडं निगेटिव्ह शेड कॅरेक्टर होतं पण त्यांनी पूर्ण मार्केट जाम केलं होतं त्यावेळेस, पूर्ण म्हणजे नाही का. तर खूप मालिका आवडायची आणि खूपच तर त्यावेळेस प्रसिद्ध झालेली होती ही मालिका. आणि त्याच्यामुळे मला हे सांगायला इथे व्यक्त करायला आवडेल की TV माध्यम जरी लोक काही म्हणतात की तिथे क्रिएटिव्हिटीची कमी आहे किंवा काही, असं नाहीये. जर चांगली माणसं एकत्र आली ना तर खरंच आपण काहीतरी क्रिएटिव्ह टेलिव्हिजनमध्ये करू शकतो जे पहिल्यांदा घडू शकतं. जसं आता फॉर एक्झाम्पल आता, आणि सुदैवानं मला जी पात्र TV मध्ये लाभलीत ती अतिशय चांगली लाभलीत. म्हणजे मयुरेश अधिकारी असेल, वहिनी साहेब असेल, तुझं विण सख्या रे असेल, मृत्युंजय कर्ण असेल,
त्याच्यानंतर महेश कोठारे सरांची जयोस्तुते नावाची मालिका होती, त्याच्यात निगेटिव्ह रोल होता. आणि आत्ता जी स्टार प्रवाहावर चालू आहे उदय ग अंबे, महेश कोठारे सरांची, त्याच्यात पण रेणुराजाची भूमिका ही फार वेगळ्या धाटणीची भूमिका आहे. त्याच्यामुळे मी खूप ऋणी आहे या सगळ्या मंडळींचा ज्यांनी चांगल्या रोलसाठी माझी निवड केली. नक्कीच. ज्यावेळेस सर आपण मृत्युंजयमध्ये कर्णची भूमिका साकारत होता, तर त्यावेळेस तुम्हाला काय अनुभव आला किंवा तुम्ही कशी तयारी केली? कारण की खूपच चॅलेंजिंग रोल होता कर्णचा. तर एक म्हणजे ज्यावेळेस आपण ऐतिहासिक भूमिका सादर करत असतो त्यावेळेस एक बर्डन असतं, काइंड ऑफ जिम्मेदारी असते की आपल्याला ते करेक्ट वेने डिलिव्हर करायचं असतं. सो ते कसं होतं सर्व प्रिपरेशन? खरं तर मला असं वाटतं की आमच्या जनरेशनमध्ये, आमच्या पिढीमध्ये मृत्युंजय ही कादंबरी कुणी वाचली नाहीये हा निराळाच माणूस असेल. खूप जणांनी ती कादंबरी वाचली होती. तर जेव्हा मी कॉलेजमध्ये असताना ती कादंबरी वाचली होती तेव्हा मला असं वाटलं होतं, ह्याला जर हा रोल मला कधी करायला मिळाला, नाटकात असेल, सिनेमात असेल, तर किती अहोभाग्य. कट टू 2010 आणि मला कुणीतरी सांगितलं की ते मृत्युंजय करतायत मोती सागर, म्हणजे रामानंद सागर यांचे पुत्र, ज्यांनी रामायण केलं होतं. तर मग मी स्वतःहून इंटरेस्ट दाखवला आणि म्हटलं की मला तुम्ही ट्राय करून बघा, जर पटलं तर. मग त्यांनी मला, मी करतोय म्हटल्यावर लगेच सगळे लोक एकदम चार्ज झाले आणि खूप त्यांनी माझं सिलेक्शन केलं. लुक टेस्ट पण नाही झाली त्यावेळेला, डायरेक्ट शूटिंगला आम्ही बडोद्याला गेलो. आणि खूप चांगले लेखक होते, केळकर सर नावाचे, त्यांनी लिखाण केलं होतं. आणि मृत्युंजय, कर्ण, मग कर्ण तर सगळ्या लोकांना प्रिय असंच पात्र आहे महाभारतातलं, म्हणजे कर्ण आवडत नाही असा कोणी नसेल. तर फार मोठी रिस्पॉन्सिबिलिटी होती आणि मला खूप अहोभाग्य माझं की कर्ण मला करायला मिळाला. माझं खूप अहोभाग्य की कर्ण मला करायला मिळाला टेलिव्हिजनवर. आणि मग खूप अवघड होतं ते, कारण ते कॉस्ट्युम्स घालणं, त्या तलवारबाजी असो, गदाबाजी असो, धनुर्विद्या असो, ह्याचं टेलिव्हिजन म्हणजे कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रशिक्षण. शिवाय आम्ही बडोद्यात शूट करायचो, ते ऊन प्रचंड, टेम्परेचर प्रचंड. आणि असं व्हायचं की मागे म्हणजे जे बॅकग्राऊंड आहे ते ब्राईट असायचं कॅमेरामध्ये, तर त्याच्यामुळे मला लाईट करण्यासाठी अजून 5-5 रिफ्लेक्टर्स माझ्यावर असायचे. उन्हात 40, 45, 48 डिग्री सेल्सिअसमध्ये मी शूट करायचो, तर मी पूर्ण असा काळा झालो होतो. आणि ते विग असायचे वेगवेगळे, तर फार ते आव्हानात्मक होतं वेगळ्या अनुषंगाने. पण मजा यायची, कारण एक कुठेतरी क्रिएटिव्ह मला एकच धागा मला इन्स्पायर करायचा, तो म्हणजे मी कर्ण आहे बस. आणि मग कर्ण असेल तर मग त्याच्या सगळ्या व्यथातनं मला जायलाच हवं, त्या सगळ्या त्याच्या प्रोसेसमधनं मला जायलाच हवं. आणि मला असं वाटत नाही की कर्ण करायला मिळतंय ही फार मोठी संधी माझ्या आयुष्यात मला लाभली. तर ती संधी मला हुकवायची नव्हती, त्याच्यामुळे बाय हुक और क्रूक मी ते सगळं पार पाडलं. ओके. एखादा कलाकार म्हणून आपण जेव्हा एखादी भूमिका रंगभूमीवरती सादर करत असतो किंवा चित्रपटामध्ये सादर करत असतो, ती निगेटिव्ह शेड असेल किंवा पॉझिटिव्ह शेड असेल, ओके, त्या भूमिकेचा, त्या कॅरेक्टरचा आपल्या वैयक्तिक पर्सनॅलिटीवरती काय प्रभाव पडतो का? म्हणजे ते अभिनय सोडल्यानंतर, म्हणजे अभिनय इन द सेन्स चित्रपट झाल्यानंतर. काही जण म्हणतात की पडतो, परंतु मी त्या विचारसरणीचा नाही आहे. माझं असं मत आहे की कुठलीही भूमिका जी आपण करत असतो ते शेवटी अभिनय हे एक तंत्र आहे, तर त्याचा परिणाम आपल्यावर होऊ देता कामा नये, होऊ नये. कारण अभिनय म्हणजे ऍक्टिंग हे तुमचा एक भाग आहे, पूर्ण तुम्ही नाही आहात. जसं तुम्ही बँकवाले आहेत किंवा हॉटेल मॅनेजमेंटवाला आहे किंवा व्हॉट एव्हर, तसंच मी ह्याच्याकडे बघतो. समजा एक हॉटेल मॅनेजमेंटवाला आहे, तर म्हणून तो काही दिवसभर कुकिंगच करत बसतो असं नाही. तर भूमिकांचा तुमच्या व्यक्तिमत्वावर परिणाम पडू देऊ नये, ह्या बाबतीत मी खूप सतर्क आहे. आणि तसा नाही पडत, कारण ते शेवटी तुम्ही नसता ना. ऍक्च्युली तुम्ही एक माणूस म्हणून वेगळे असता, ते पात्र एक माणूस म्हणून पूर्ण वेगळे असता.
तुम्ही किती त्याचं हे करता, अवलंब करता, हे तुमचं तंत्र आहे, हे तुमचं स्किल आहे, हे तुमचं टॅलेंट आहे, तेवढंच ते आहे. पण काही काही माणसांना होऊ शकतं ते, तर ते होऊ देऊ नये असं माझं मत आहे. आणि माझ्या बाबतीत तर कधीच नाही झालेलं आहे. मी माझ्या भूमिका आणि मी पूर्णपणे वेगळे आहोत आणि भूमिकांचं वेगळं विश्व आहे, माझं पूर्णपणे वेगळं विश्व आहे. या विचारसरणीचा मी आहे आणि ही विचारसरणी असल्यामुळेच आपण अनेक भूमिका करू शकतो, हे लक्षात घ्या. बरोबर. नाही ते काही काय अभिनेते काय होतं, एकाच चौकटीमध्ये ते अडकून जातात की तीच भूमिका Correct. तीच भूमिका. मग ते काय होतं, मग त्याच्यात त्यांना आनंद यायला लागतो. मग ते ज्याला आपण म्हणतो ना, स्वतःच्या प्रेमात काही माणसं पडतात, तसं ते होतं की मी आहे तो. मग ते योग्य नाही आहे, तो ट्रॅप आहे एक. ओके. सध्या टी व्हीवरती प्रसारित मालिका आहे की उदेगांब उदेगांब. शक्ती 3.5 पिठांची, राईट? तर याच्यामध्ये तुम्ही रेणू महाराजांची भूमिका साकारता. रेणू राजा. हो. तर याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? ती कास्टिंग कसं झालं? महेश कोटेर सरांसोबत तुमचं म्हणजे कसं कॉन्टॅक्ट झाला? किंवा नेटवर्क ऑब्व्हियसली असणारच आहे, परंतु सध्या म्हणजे आज 2023-24 मध्ये जर आपल्याला टी व्ही सिरियलमध्ये काम मिळायचं असेल, म्हणजे कुणाला जे फ्रेशर आहेत त्यांना सुद्धा, तर ते कसं असतं प्रोसेस पूर्ण? नाही, कसं आहे की माझ्या बाबतीत म्हणजे स्वतः महेश कोठारे सरांनी माझं नाव सुचवलं आणि त्यांची सगळी टीम मला ओळखत होतीच. त्यांच्याबरोबर आम्ही काम केलेलं आहे, चॅनलवाल्यांबरोबर मी काम केलेलं आहे, त्याच्यामुळे ते लोक पण मला ओळखत होते. आणि 10 वर्ष खरं तर मी टी व्ही केलं नाही. मी प्रायोगिक रंगभूमी असेल, प्रशिक्षण असेल, एज्युकेशन असेल, ह्याच्या क्षेत्रात मी काम करत होतो. मी प्राच्यविद्या पारंगत आहे, म्हणजे इंडॉलॉजिस्ट आहे. म्हणजे मी अश्मयुगीन, पुराश्मयुगीन, ताम्रपाषाण युगीन भारत, सिंधू संस्कृती, वेदकाल ते 12वं शतक भारत याचा तत्वज्ञान, इतिहास आणि संस्कृती याचा अभ्यास केलेला आहे. मग त्याच्यामध्ये वेद, उपनिषद, ब्राह्मण ग्रंथ, दर्शनशास्त्र, पुराण, इतिहास, शिल्पशास्त्र, मंदिर स्थापत्य, या सगळ्याचा मी अभ्यास केलेला आहे. तर 10 वर्ष मी खूप या गोष्टींमध्ये व्यग्र होतो. 10 वर्ष गॅप घेतली आणि 10 वर्षांनंतर सुद्धा मला पुन्हा एकदा त्यांनी बोलवलं. ही फार मोठी आणि मोलाची गोष्ट आहे. तर मी भेटायला गेलो आणि काही नाही, ते म्हटले डन, करूयात आपण. आणि मग झालं. ते इतकं साधं सोपं होतं, पण ते माझ्याच बाबतीत होतं. पण जर नवीन कोणी कलाकार असेल, नवीन त्याला स्वतःला सिद्ध करायचं असेल, तर त्यांनी खूप मेहनत घेतली पाहिजे, नेटवर्किंग वाढवलं पाहिजे, लोकांशी संपर्क साधला पाहिजे. आता तुम्हाला खूप साधं आणि सोपं माध्यम हाताशी आहे, ते म्हणजे मोबाईल फोन आहे, सोशल मीडिया आहे. आमच्या काळात तर काही नव्हतं, मोबाईल फोन नव्हतं, सोशल मीडिया नव्हतं. आम्ही फोटोचे असे गठ्ठेच्या गठ्ठे घेऊन ऑफिसेसमध्ये फिरायचो, खरंच फिरायचो, बसनी, पायी आणि ट्रेननी फिरायचो. आता तसं नाही. आता तुम्ही व्हॉट्सॲपवर एक फोटो पाठवला या एक व्हिडिओ पाठवला, ऑडिशन पाठवलं, मग ते तुम्हाला असं काही नव्हतं आमच्या वेळेला. तर हे तुमचा ॲडव्हान्टेज आहे, त्याचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे. आणि अभिनयावर मेहनत घेतली पाहिजे, कारण ह्या सगळ्या गदारोळामध्ये आपण कोण आहोत, आपला आवाज काय, आपलं व्यक्तिमत्व काय आहे, लोकांनी मला का कास्ट करावं कुठल्या भूमिकेसाठी, ह्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि आत्मपरीक्षण करावं. जस्ट बिकॉज ABC किंवा XYZ माणसाला ते यश मिळालं तशा पद्धतीने, म्हणून तुम्हाला त्याच पद्धतीने यश मिळेल असं नाही. तुमची वेगळी पद्धत असू शकेल. माझा पुढचा क्वेश्चन असाच असणार आहे, जसं की सोशल मीडिया सध्या आपण पाहतो की रील्स असतील किंवा टिकटॉक असेल, वेगवेगळ्या माध्यमातून आपण विनोद करू किंवा काही पण वेगळे प्रकार करून आजकाल लोक प्रसिद्धी मिळवत आहेत. ओके. तर आणि नाटकामध्ये अभिनय करणं, चित्रपटामध्ये अभिनय करणं, ह्या दोन गोष्टी खरं तर वेगळ्या आहेत पूर्णपणे. पण भरपूर पिढी, आता हे तरुण पिढीमध्ये जे जेन-झी पीपल आहेत त्यांच्यामध्ये खूप म्हणजे संभ्रम आहे. त्यांना वाटतं की मी रील केलं, 10,000 व्ह्यूज आल्या किंवा 1 मिलियन व्ह्यूज आल्या की मी ऍक्टर झालो, त्यांचं काइंड ऑफ असं फील असतो. सो ह्या दोन गोष्टी कशा प्रकारे वेगळ्या आहेत? जर चांगलं ऍक्टर व्हायचं असेल तर रील बनवून चांगले फॉलोअर्स गेन करून इंस्टाग्रामवरतीच तुम्हाला अभिनय मिळणार आहे का ऍक्टर होण्यासाठी खरंच तुम्हाला वेगळे परिश्रम करावं लागणार आहे? ऍक्टर होण्यासाठी पूर्णपणे वेगळं क्षेत्र आहे रील्सपेक्षा.
रील्समध्ये अभिनयाचा फार थोडा भाग असतो, परंतु ते व्यावसायिक अभिनय म्हणून आपण ते धरू शकत नाही. कारण प्रोफेशनल ॲक्टिंगमध्ये मी मागे म्हटल्याप्रमाणे एक लेखक असतो, एक दिग्दर्शक असतो, एक पात्र असतं, एका भूमिकेचा तुम्ही अभ्यास करता, एका लुकवर तुम्ही काम करता, कॉस्ट्युम डिझायनर, मेकअप, आणि एक सेट लागलेला असतो, एक म्हणजे एडिटिंग सेटअप असतो, म्युझिक, बॅकग्राऊंड, ऑडिओग्राफी, या सगळ्याचा तुम्ही विचार होतो. आणि जेव्हा तो एक प्रोफेशनल ॲक्टर त्या भूमिकेचा अभ्यास करून लेखकाने लिहिलेली वाक्य, दिग्दर्शकाने व्हिज्युअलाइज केलेलं पात्र जेव्हा तुम्ही एक्झिक्यूट करता आणि ते मार्केटमध्ये जातं, मग तो चित्रपट असेल, टेलिव्हिजन असेल, शॉर्ट फिल्म असेल, तर अनेक महोत्सव असेल, स्क्रीन असेल मोठी, तर तो व्यावसायिक अभिनय आहे. मोबाईलमध्ये काय तुम्ही चुटुक पुटुक डायलॉग्स करता, रील्स एडिट करता, काय म्युझिक टाकता, हा फार त्याचं मिनिमलिस्टिक रूप आहे. त्याच्यामुळे काय होतं, दिग्दर्शकाच्या इन्स्ट्रक्शननुसार अभिनय करणं हे त्याच्यामध्ये नाही आहे, अनेक एलिमेंट्स नाही आहेत. त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की मी अभिनय करतोय या माध्यमातनं, तर ते पूर्ण नाही आहे, ते मिसगायडिंग आहे. आणि त्याचा मिसगायडन्स काय आहे तो आपण आजूबाजूला बघतोच आहोत. माझ्याकडे सुद्धा आमच्या संस्थेत अनेक विद्यार्थी येतात, सर मला ॲक्टिंग, मी करतो ॲक्टिंग. मग मी विचारतो कुठे केलंस, तर तो म्हणतो मी रील्स बनवतो. तर हे काय अभिनय? रंगमंच असेल तर तो लेखक असतो, ती वाक्य तुम्ही पाठ करता, नाटकाचं ब्लॉकिंग असतं, लाईट घेणं असतं, म्युझिकवर वाक्य बोलणं असतं, त्या स्पीचवर तुम्ही महिनोन-महिने तालीम करता, एका डायलॉगची एक इमोशन मिळवण्यासाठी तुम्ही तालीम तासन-तास करत राहता, मुवमेंट असतात, मग ब्लॉकिंग असतं, काही ॲक्शन्स असतील, काही को ॲक्टर बरोबर काही असाइनमेंट्स असतात, वर्किंग दिलेलं असतं, हे सगळं असतं, तेव्हा तुम्ही रंगमंचावरचा अभिनय करता. हे काहीच नाही रील्समध्ये. मग हे कसं अभिनय होईल? ते नुसतं ते कॅमेरासमोर सो हे फार, तू म्हणालास तसं संभ्रमात्मक आहे. संभ्रमात राहू नका. कारण काय, शेवटी सोशल मीडिया हे एक आभासी विश्व आहे. भ्रम आहे तो तुमचा भ्रमाचा भोपळा फुटला, ते आभास सगळे निवळले की जी रियालिटी तुम्ही फेस कराल ती फार भयावह असेल तुमच्यासाठी. जे होतं अनेक अभिनेत्यांना, मुलांना मी बघतो की जेव्हा टेकला उभे राहतात, जेव्हा तालमीला नाटकाला येतात, तेव्हा बोबडी वळते, कारण ती रियालिटी आहे. बरोबर. रियालिटी चेक करायला पाहिजे माणसाने. भ्रमाचा भोपळा फुटला तर फ्रस्ट्रेशन येऊ शकतं, आलंही असेल अनेक लोकांना, मला नाही माहिती. तर ते फार भयावह होऊ शकतं. त्याच्यामुळे स्टे ग्राउंडेड, म्हणजे जमिनीवर राहा, मॅटर ऑफ फॅक्ट काय आयुष्य आहे ते बघा. सो मध्यंतरी तुम्ही म्हणजे रिसेंटली आता मालिका सुरू केली, हो, त्याच्यानंतर लगेच सोशल मीडियामध्ये माध्यमांनी न्यूज द्यायला सुरुवात केली की 10 वर्षांनंतर सरांची कमबॅक झालेला आहे. तर तुम्ही मगाशी जसं तुम्ही सांगितलं पण की 10 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही खूप अभ्यास वगैरे केलाय, वेगवेगळ्या विषयांमध्ये अभ्यास केला. तर स्पेसिफिक काय रिझन होतं का? एनी काइंड ऑफ डिप्रेशन, डिमोटिवेशन किंवा काय अप्स अँड डाऊन्स असतात? नाही, ऍक्च्युली काय झालं की मी शेवटची मालिका 2014-15 केली, महेश कोठारेंचीच, जयोस्तुते नावाची. पण तेव्हा मला असं वाटलं की कुठेतरी ना एक सॅच्युरेशन आलेलं आहे. मी अभिनेता आहे हा माझ्या व्यक्तिमत्वाचा एक फार छोटासा भाग आहे. माझ्या व्यक्तिमत्वामध्ये आणखीन भरपूर गोष्टी आहेत ज्या मला करायच्यात एक्सप्लोर. कारण ऍक्टिंग प्रोफेशन फार डिमांडिंग प्रोफेशन आहे, म्हणजे फार 24 तास असणारं ते आहे. तर मी विचार केला की काहीतरी मला वेगळं एक्सप्लोर करायचं आहे आणि जे मी करू शकतो. या दरम्यान मला काय मालिकांचे ऑफर्स येत नव्हत्या अशा नाहीये, भरपूर येत होत्या, पण मी ते नव्हतो करत, कारण मी या क्षेत्रावर कॉन्सन्ट्रेट करत होतो आणि मला त्यातनं खूप आनंद मिळत होता. म्हणजे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणं, त्यांचं एक नाटक बसवणं, त्यात मी स्वतःला शोधत होतो. आणि विशेष म्हणजे मी एका मोठ्या कॉलेजचा डिरेक्टर पदावर पण होतो 1 वर्ष. म्हणजे वाकडला एक फार मोठं कॉलेज आहे, तिथे एक इन्स्टिट्यूट मी रन करत होतो 1 वर्ष.
आणि त्यातनं मी शिकलो की एक कॉलेज कसं रन करायचं. मग मी माझी अकॅडमी उघडली. तर हे फार माझ्यासाठी एनरिचिंग आहे आणि माझं आयुष्य प्रगल्भ करणार आहे. माझं आयुष्य माझ्या मर्यादा वाढवणार आहे आणि त्यात मला आनंद मिळत होता आणि शिवाय पैसेही मिळत होते, कारण तेही महत्वाचा भाग आहे ना. पैसेच नाही मिळत तर मग कशाला करायचं. बरोबर. कारण अर्थार्जन फार महत्वाचं आहे. बरोबर. तर हे सगळं मी करत होतो. तर मला खूप आनंद आहे. उलट त्याच्यामुळे मी जास्त स्ट्रॉंग झालो ॲज अ पर्सनॅलिटी. ओके. सो सध्या खूप सारे लोकांचे अभिनयाची अकॅडमी आहेत. ओके. तर मला अशी वेगळी कोणती गोष्ट आहे जी आपल्या अकॅडमीमध्ये शिकायला भेटते हे जाणून घ्यायला आवडेल. एक तर मी आहे, हेच फार मोठं वेगळेपण आहे. मी स्वतः प्रशिक्षित अभिनेता आहे, हेही विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे प्रशिक्षित पण आहे आणि व्यावसायिकरित्या पण अनुभवी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे तुम्ही विद्यार्थी आहात. आणि मी स्वतः शिकवतो, हेही एक महत्वाचं आहे. आणि मी खूप डिसिप्लिनर आहे, शिस्तप्रिय माणूस आहे. तर म्हणजे सगळंच जे करायचं आहे. आणि आम्ही नेटवर्किंग पण सांगतो की कसं ॲज अ व्यावसायिक अभिनेता कसं वागलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, स्वतःला कसं मेंटेन केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आम्ही शिकवतो, मीच शिकवतो. त्याच्यामुळे इतर इन्स्टिट्यूटमध्ये आणि आमच्यामध्ये हा एक फरक असू शकतो. ओके. अनेक लोक नवीन या क्षेत्रात येणाऱ्या लोकांना फसवतात वेगवेगळ्या प्रकारे. त्याच्यामुळे काय होतं माहितीये, त्याच्यामुळे या क्षेत्राविषयी गैरसमज वाढतात. समजा आता मी जर तुला फसवला, तर नवीन आहेस तू आणि तर तुला काय वाटेल की नाही रे, हे क्षेत्रच असं फसवे लोकांचं आहे, वाईट लोकांचं. असं काही नाही आहे मंडळी. आमच्या क्षेत्रात, अभिनय क्षेत्रात, फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप चांगली माणसं आहेत, खूप व्यावसायिक प्रोफेशनल माणसं आहेत, शिस्तप्रिय माणसं आहेत. त्याच्यामुळे फसवेगिरी आणि कुठल्या क्षेत्रात नसते, कॉर्पोरेट्समध्ये पण असते. बरोबर. काही विद्यार्थी असतात कॉलेज जीवनामध्ये शिकत असतात आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं, प्रत्येकाचं काइंड ऑफमध्ये ज्याला अभिनय आवडतो त्याला वाटतं की आपण चित्रपटामध्ये काम करावं, हिरो बनावं. पण काइंड ऑफ फॅमिली बॅकग्राऊंड एवढं स्ट्रॉंग नसतं, पण तो स्ट्रगल करतो, सफर पण करतो. सर, मग अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही ॲज अन ॲक्टर म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल की तुम्ही ॲक्टिंगचं गोल करिअर तुम्ही कसं अचीव्ह करू शकता? तुमचे फायनान्शियल बॅकग्राऊंड असेल किंवा करिअरचं बॅकग्राऊंड असेल, तुम्ही दोन्ही गोष्टींचा समतोल राखून तुम्ही ध्येय कसं गाठू शकता? जे मी माझ्या विद्यार्थ्यांना हल्ली सांगतो, कारण तू म्हणालास तसं कुटुंबाकडनं सपोर्ट मिळणं तर चांगलंच आहे. मग त्याच्यासाठी काय करायचं, तर तुम्ही नाटकात कामं करा, तुम्ही काही असं करून दाखवा जेणेकरून कुटुंबाला वाटेल की हो, जर ह्याला चांगली संधी मिळाली, जर ह्याला चांगला आपण सपोर्ट केला तर हा या क्षेत्रात काहीतरी करू शकेल. हा विश्वास त्यांना देणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही आधी काहीतरी काम त्यांना दाखवणं गरजेचं असेल. जे नाटक असेल, मग तुमच्या काही मोनोलॉग व्हिडिओज तुम्ही शूट करून दाखवू शकता, जेणेकरून त्यांना विश्वास वाटेल आणि ते तुम्हाला सपोर्ट करतील. बॅलन्स कसा साधायचा, तर एक मी पुन्हा त्याच मुद्द्याकडे जाईन की आता एक ॲडव्हान्टेज असा आहे तुम्हाला की तुम्हाला मुंबईला जायची काही आवश्यकता नाही आहे. तुम्ही तुमच्या यूट्यूबवर, तुमच्या सोशल मीडियावर काही अर्थपूर्ण अभिनयाचे तुमचे मोनोलॉग शूट करून, व्हिडिओ शूट करून टाकू शकता, जेणेकरून काही कास्टिंग डिरेक्टर्स असतील, एजन्सीज असतील, ते त्या बघू शकतात आणि मग तुम्हाला तिथे बोलू शकतात. म्हणजे इथला व्यवसाय, इथली नोकरी सांभाळून तुम्ही हे करू शकता. आणि मग राहिला प्रश्न, कधी शूटिंगसाठी रजा घ्यावी लागली तर ते तर तुम्हाला करावंच लागेल. मी काय सांगतो विद्यार्थ्यांना की जोपर्यंत तुम्ही नदीचा हा किनारा सोडत नाही, तोपर्यंत तुम्ही नदीच्या त्या किनाऱ्यावर जाऊ शकणार नाही. तर मग हळूहळू असं कामं वाढवत हळूहळू तुम्ही एक निर्णय घेऊ शकता की आता मला आर्थिक आणि व्यावसायिक स्थैर्य निर्माण झालेलं आहे, मग आता मी नक्कीच शिफ्ट ओव्हर करू इच्छितो किंवा करू शकतो. तर पूर्वीपेक्षा हे फार सुकर आणि सोपं झालेलं आहे. पूर्वी म्हणजे फार अवघड होतं की मी नोकरी करतोय, मग पगार येतोय घरात, मग तो मी कसा शिफ्ट ओव्हर साधू. आता तसं नाही आहे. आता हळूहळू तुम्ही समजा नोकरीवरनं रजा घेतली आणि एखादं शॉर्ट फिल्मचं किंवा एखाद्या जाहिरातीचं शूटिंग करून आलात आणि मग हळूहळू, आणि बरेच लोक तसं करतातही, तर ते करू शकता तुम्ही.
ओके. सो मध्यंतरी रंगभूमीवरती आपलं एक नाटक सुरू होतं 12 अँग्री मॅन. हो. हे नावच मुळात खूप कॅची आहे. ओके. सो मला असं वाटतं की हे नाव रिप्रेझेंट करतोय पुरुषांच्या मनस्थितीला, पुरुषांच्या स्थितीला. हो. सो मी ते नाटक पाहिलेलं नाही आतापर्यंत, पण मला त्या नाटकाबद्दल जाणून घ्यायला आवडेल, कारण की मला असं वाटतं की ते नाटक कुठंतरी माणसांची म्हणजे भूमिका मांडत आहे. तर याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? 12 अँग्री मेन हे मूळतः अमेरिकन नाटक आहे, रेजिनाल्ड रोज यांचं. त्याचं ॲडॉप्टेशन रणजित कपूर सरांनी केलं होतं आहे. आणि मी ते नाटक वाचलं आणि तू म्हणालास तसं मला ते खूप आवडलं की त्याच्यामध्ये माणसाच्या वेगवेगळ्या प्रवृत्ती कशा वेगवेगळ्या वेळेला बाहेर येतात. तर अशी परिस्थिती त्या नाटकात आहे की 12 ज्युरीज आहेत आणि त्या 12 ज्युरीज एका मर्डर केसवर डिस्कस करतायत. आणि ते डिस्कस करता करता त्यांचे कसे मतभेद निर्माण होतात, त्यांच्यात कसे वेगवेगळे दृष्टिकोन त्यांचे दिसायला लागतात, एक माणूस म्हणून, एक नागरिक म्हणून, आणि मग शेवटी काय होतं असं ते नाटक आहे. आणि खूप इंटेन्स नाटक आहे ते. आणि या नाटकात एकही ब्लॅकआउट नाही आहे. म्हणजे एक जो सीन सुरू झालाय तोच सीन आहे, 2.5 तासाचा एक सीन. आणि ते नाटक जेव्हा मी केलं होतं तेव्हा म्हणजे हा प्रेक्षक आणि हा नट असं नव्हतं, चारही बाजूला प्रेक्षक मी बसवले होते. त्याच्यामुळे ते जास्त रिअलिस्टिक वाटत होतं, जास्त अंगावर येत होतं. हां, आणखीन एक मगाच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं राहिलं की मला ब्रेक का घ्यावासा वाटला. तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ब्रेक मी प्रशिक्षणातनं माझं व्यक्तिमत्व तर प्रगल्भ केलंच. आणि शिवाय जे मी प्राच्यविद्या आणि इंडॉलॉजी जे मी म्हणालो ते मी शिकलो, त्याच्यामुळे आपली संस्कृती काय आहे, भारत देश किती समृद्ध आहे आणि त्या भारत देशाची इतकी प्रगल्भ संस्कृती, इतका मोठा गाढा इतिहास आहे आणि त्यातनं आपण आज भारत देश आजच्या देशामध्ये जगतोय. म्हणजे आपल्या देशाचं महत्त्व किती आहे, किती मोठा आपला देश आहे सगळ्याच बाबतीत, ह्याची मला जाणीव झाली. आणि कुठेतरी स्वतःचा शोध त्याच्यामुळे माझा सफल झाला की माझ्या देशावरचं असलेलं प्रेम आणखीन वाढलं. ओके. मला असं वाटतं की एका व्यक्तीसाठी फार मोठी ही गोष्ट आहे. कारण आपण नेहमीच तक्रार करत असतो, नाही हे इथं नाही, हीच सिस्टीम आहे, फॉरेनला जाऊन राहायला पाहिजे. असं नाही आहे. आपला भारत देश फार मोठा देश आहे, इतका त्याचं हे आहे, योगदान आहे. तर हे म्हणतात ना, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. म्हणजे आई आणि मातृभूमी ह्याचं म्हणजे आपला जो श्वास आहे तो श्वास सुद्धा आपण आपली आई आणि मातृभूमी आहे म्हणून घेत असतो, ह्याची जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे. बरोबर. हा, तर मला हे विचारायचं होतं की ज्यावेळेस आपण अभिनय करतो वाचन खूप महत्वाचं लागतं. हो. ज्यावेळेस वाचन म्हणतो पुस्तक आलं की लेखक आला, तर आवडतं लेखक कोणता आहे आपला? हा, खूप आहेत. एक असा सांगता नाही येणार लेखक. अनेक लेखक आहेत जे मी पूर्वीपासून वाचत आलेलो नाही, असं मला एक नाही सांगता येणार. ओके. मी आता कुठली पुस्तकं वाचलीत हे मी सांगू शकतो. ओके. माझा आवडता लेखक गुलजार आहे, त्याच्यानंतर विलियम शेक्सपियर आहे. नाटकांबाबतीत तर आहेच, संस्कृत नाटकं मला खूप आवडतात. इब्सेनची नाटकं आवडतात. चेखॉव आहे, तेंडुलकर आहेत, गोपू देशपांडे सर आहेत, कार्नाड सर आहेत, गिरीश कार्नाड, यांची नाटकं आहेत, मोहन राकेश, सगळे ते तर आहेच. आणि कंटेम्पररी मराठी लेखकांमध्ये मला मन्नू भंडारी लेखक आहेत हिंदीतल्या, त्या आहेत. राजेंद्र यादव आहेत, फणीश्वरनाथ रेणू. मराठीमध्ये मिलिंद बोकील, सानिया यांची पुस्तकं मी खूप वाचलीत, आवडतात. जी.ए. कुलकर्णी सर आहेत. म्हणजे खूप जयवंत दळवी. काय म्हणजे इतका मोठा सागर आहे, त्यातनं अशी एक आवडता लेखक हे निवडणं फार मुश्किल काम आहे. अशी कुठली मुवमेंट आहे का जी आतापर्यंतच्या करिअरमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त असे म्हणजे लक्षामध्ये राहिलेली आहे, अशी एकदम मेमरी आहे का कुठली जी तुम्हाला आत्ता अशी वाटते का अरे हा ही गोष्ट माझ्यासोबत घडली, ही खूपच युनिक होती आणि खूप भारी होती, अशी कुठली मेमरी आहे? खूपच अशा अनेक गोष्टी आहेत. त्यातली आत्ता उल्लेख करण्यासारखी एक गोष्ट म्हणजे
मला माझा एक मर्मबंध नावाचा एक सिनेमा मी केला आहे, तो बहुतेक ZEE5 वर आहे, तो बघा. तर त्या सिनेमासाठी मला सर्वोत्कृष्ट अभिनेता झी गौरव 2008 आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता गोवा राज्य पुरस्कार 2008 असा मला मिळालेला आहे. तर जेव्हा आपण करिअर म्हणून सुरुवात करतो तेव्हा असं वाटत नाही की आपण या पातळीवर जाऊ की मला एवढे मोठे पुरस्कार मिळतील. तर ते मी 2008ला केलं अचीव. तर हे माझ्यासाठी एक माझंच कौतुक असेल किंवा माझं अप्रूप असेल असं म्हणूयात आपण. तर ते असं वाटलं होतं की मला वाटलं नव्हतं मी हे कधी करू शकेन, परंतु मी ते केलं आणि त्याच्याही पुढे मी आता आलेलो. तर हे फार युनिक जे तू म्हणालास ना तसा एक क्षण आहे अनेक क्षणांपैकी. ओके. धन्यवाद सर, तुम्ही आज आम्हाला वेळ दिला खरंच खूप. खरं तर ज्या व्यक्तीला, ज्या पर्सनॅलिटीला आपण टी व्हीवरती पाहिलेलं असतं, चित्रपटांमध्ये पाहिलेलं असतं, अशा व्यक्तींसोबत आज मला TMSमध्ये स्क्रीन शेअर करायला भेटली. खरंच माझं खूप भाग्य आहे सर. थँक्यू सो मच आपण दिलेल्या वेळेबद्दल. धन्यवाद. आणखीन या माध्यमातून मला प्रेक्षकांना सांगावंसं वाटेल की ह्या पॉडकास्टचा जो कॉन्सेप्ट आहे की ह्युमन बिईंग, मला हे आवडलं की नाहीतर असे इंटरव्ह्यूज मी खूपच देत असतो की तुमची सुरुवात कशी झाली, मग काय झालं वगैरे. पण हे जे मंडळी आहेत, ही TMS वाली जी टीम आहे, हे काय एक्सप्लोर करते तर त्या व्यक्तीचं माणूस म्हणून माणूस पण एक्सप्लोर करते. तर माणूस असणं खूप गरजेचं आहे. एक चांगला माणूस असणं खूप गरजेचं आहे. कारण जर तुम्ही चांगला माणूस असाल तर तुम्ही चांगला अभिनेता होऊ शकता. हे तर आहेच आहे. मी त्याही पलीकडे जाऊन म्हणेन की जर तुम्ही चांगला माणूस असाल तर मग ते कुठलंही क्षेत्र असो, अभिनय असो, मॅनेजमेंट असो, हॉटेल मॅनेजमेंट असो, बँकिंग असो, काही असो, एक माणूस म्हणून तुम्ही यशस्वी असलात की मग तुमचा व्यवसाय आपोआप यशस्वी होतो. बाकी सगळ्या गोष्टी बरोबर यशस्वीरित्या आपण जगू शकतो. त्याच्यामुळे एक माणूस चांगला बनणं खूप गरजेचं आहे. थँक्यू सर. थँक्यू. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज खूप साऱ्या गप्पा मारलेल्या आहेत आपल्या आजच्या गेस्ट सोबत. खूप नवनवीन गोष्टी आपण समजून घेतल्या, जाणून घेतल्या, शिकलेलो आहोत. अभिनयाबद्दल कशा प्रकारे त्यांनी करिअरची सुरुवात केली, अभिनयामध्ये कशा प्रकारे आपला त्यांनी वट बसवला आणि LSD असेल किंवा अशा विविध प्रकारे आपण या गोष्टी इन्फॉर्मेशन जाणून घेतलेल्या आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला मला नक्की कळवा खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये. व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा TMS थिंग्सला. आणि भेटूया एका नवीनच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.